आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दची अमुच्या जीवाचे जीवन, शब्द धन वाटू जनलोका, अशा अभंगातून शब्दांची महती सांगणारे विद्रोही संत तुकाराम. अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सूत्रात गुंफून स्वराज्याचं जन आंदोलन उभं करणाऱ्या, स्वाभिमानाची क्रांती, संस्काराची ज्योती आणि सर्व धर्मियांसाठी दयेच्या सागर असलेल्या महिला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब. 18 पगड जातीतील मावळे एकत्र करून ज्यांनी हे शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं स्वराज्य निर्माण केलं आणि माझ्या स्वराज्यामधील शेतकऱ्याची अगदी स्वतःच्या लेकरासारखी काळजी वाहिली. आणि ज्या वेळेला महाराष्ट्रात एकदा छावणी पडायला लागते, त्यावेळेला राजे त्या छावणीच्या सुभेदाराला पत्र लिहितात आणि सांगतात की ज्या वेळेला झोपताना तुमचे सैनिक दिवा लावतील, त्यावेळेला तेलाच्या आशेने उंदीर येईल आणि उंदीर ती वात पडवून देण्याचा प्रयत्न करेल, त्यामुळे कडब्याला आग लागू शकते. म्हणजे इतकी काळजी की कुठे वाघ कुठे उंदीर हे जाणणारे खरेखुरे शेतकऱ्यांचे कैवारी राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावाता, वीर शंभू परम प्रतापी, एक ही शंभू राजाता. वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहून आपल्या बुद्धिमत्तेचं प्रमाण देणारं आणि जेवढ्या काही लढाया लढल्या त्यापैकी एकही लढाई न लढलेला अपराजित राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. सतत 29 वर्ष एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेऊन इथल्या सनातनांना धडा शिकविणाऱ्या अहिल्यामाई होळकर, शूद्रादी शूद्रांच्या मुलींसाठी शिक्षणाची सुरुवात करणारे भारतीय स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांना साथ देणाऱ्या स्त्री ही केवळ अबला नाही तर ती सबला आहे असं म्हणत इथल्या धर्म मार्तंडांचा तबला वाजवण्याचं काम ज्या महिलेने केलं त्या क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले. त्यासोबतच ज्या ज्या महामानवांनी या देशासाठी, इथल्या लोकांसाठी अविरतपणे कार्य केलं आणि ज्या पावनभूमीत आज या अन्नदात्यासाठी हे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. झूठी गुलामशाही क्या डर दिखा रही है, जुल्मों का ख्वाब देखकर किसको डरा रही है, अशा शब्दात इथल्या ब्रिटिशांवर प्रहार करण्याचं काम ज्या संतांनी केलं, ग्रामगीतेच्या माध्यमातून राष्ट्र उन्नतीचा मार्ग आम्हाला सांगितला ते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आणि गावागावामध्ये कीर्तन करण्यासाठी जाऊन स्वच्छतेसोबतच लोकांच्या मनातील घाण ज्यांनी साफ केली ते कर्मयोगी संत गाडगे महाराज. तसेच ज्या ज्या क्रांतीवीरांनी या देशासाठी आहुती दिली त्या सगळ्या महामानवांना मी प्रथमतः या ठिकाणी विनम्र अभिवादन करते.
आम्हाला लुटतो, शेतमजूर आम्हाला लुटतो. हा, अरे तुम्ही शांततेने ऐका. एक मनुष्य झालाय, एक मनुष्य आमदार. 288 मधून एक मनुष्य आहे आमदार. बाकीचे शेतकरी नाही का? बाकीचे शेतकरी नाहीत का? ते अन्न खात नाहीत का? ते काय नोटा खातात का? अरे लोकशाही कुठे आहे? त्या देशामध्ये लोकशाही आहे? अरे लोकशाही जर असती तर आज शेतकरी गुलामगिरी कशाला राहिला असता? आज 77 वर्षांमध्ये शेतकऱ्याला गुलामगिरी कोणी ठेवली? या पार्टीच्या लोकांनी ठेवली. हा, सगळ्या लोकांना मी पाहिलेलं आहे, मी जळून पाहिलेलं आहे, मी जळून गेलेलो आहे, मी कॅमिस्टमध्ये राहिलेलो आहे, सगळ्या ह्याच्यामध्ये राहिलो आहे. पण शेतकऱ्यासाठी कोणी झटणार नाही. फक्त एकच असं निघालेलं आहे की ज्यानं आम्ही म्हणलं पहिल्या सुला मला 24 मध्ये 2022 मध्ये मला विधानसभेत घेऊन येणारा माणूस हा आहे. विधानसभेत मला नेणारा माणूस हा आहे. आम्ही पाणी मागितलं, पाणी पाणी. अरे पाणीसाठी आम्ही तरसायलो. आम्ही पाणी मागतो आणि दुसरं काही माहिती नाही. आम्हाला काही पण नको, आम्हाला काही नको. आम्हाला फक्त आम्ही पिकवल्या कष्टाचं दाम दे. अरे तुम्ही बोलता तसं चाला ना. अरे तुम्हाला सगळ्याच्या घरी मी जाऊन आलो, शरद पवारच्या घरी जाऊन आलो. 2000 एकर जमीनचा मालक आहे. 2000 एकर सगळे एका जागी राहते, सगळे आहे. तिथे माझी नात दिलेली आहे, समजलं. म्हणून मी तुम्हाला सांगतो बाबा, हात जोडून सांगतो, या माणसासाठी मी आलो, मी माणसासाठी आलो. नाही नाही, आराम से पढ़ो. नहीं नहीं, किसी नहीं पीना है. अरे हमको फास्ट है इसके साथ में. पहले फास्ट करेंगे, रोज ही खाना है. खाते खाते तो मर गए. हाँ, एक दिन तुम्ही निर्जला एकादशी करू शकत नाही तुम्ही. हाँ, निर्जला एकादशी आहे, रताळ केळं खाता. अरे एक दिवस तर राहा, एका माणसं बरोबर एक दिवस तर राहा. अरे आज या ठिकाणी तुम्ही माननीय बच्चूभाऊ कडू यांनी जो अरे सगळं लुटून खाल्लं आहे. सरकारी लोकांना लुटून खाल्लेलं आहे. कोणतं क्षेत्र सोडलेलं नाही आहे. आम्ही सकाळी जसं जलमतो मरतो तरी टाळीवरचं लोणी खाणारे लोक आहेत त्या देशामध्ये आहे. लोकशाही कुठं आहे? जर लोकशाही जर असते तर आम्हाला 2 उभे करा. हा, आणि बाकीच्या एका समाजाला कानात बोटं टाकले त्याला हजारो तो तयार करा. अरे हे कोणती लोकशाही आहे तुमची? कुठली लोकशाही आहे? कुठला आंबेडकर आहे तुमचा? नाव आंबेडकरचं घेता, नाव आमचा सोनूबाईन हाती कथाचा वाळा आमचा. अरे नाक दाबताना आमचं बुकटान मार देता. आम्हाला श्रम वाटायला पाहिजे तुम्हाला. अरे पहले अनाज खाते हो, पानी पीते हो, निसर्गा का पानी हमने मांगा, दूसरा नहीं मांगा. आपसे पानी आप क्या दे सकते? पानी आपकी क्या ताकत है? आपके पास कुछ नहीं है. नो 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 कमेंट्स. मैं आपसे एक ही कहता हूँ कि सबसे पहली बात है कि किसान होने के नाते से आप आओ. भूमि है करके आज हम 1,42,42 को जोड़ा रहे हैं. 1,00,000. आज या ठिकाणी या अन्नदात्यासाठी जे अन्नत्याग आंदोलन माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या वतीनं या ठिकाणी सुरू आहे, तर हे केवळ आंदोलन नाही, तर हा एक लढा आहे. हा लढा आहे इथल्या शेतकरी बांधवांच्या न्यायाचा. हा लढा आहे इथल्या शेतकऱ्यांच्या हक्काचा. हा लढा आहे इथल्या दिव्यांग बांधवांचा. आणि हा लढा उभारून इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचं काम
आज या ठिकाणी माननीय बच्चूभाऊ कडू हे या ठिकाणी करत आहेत. ज्या वेळेला एखादी आई आपला शेतकरी नवरा मेल्यानंतर आपली शेती विकून आपल्या पोराचं शिक्षण पूर्ण करते, त्यासाठी उभारलेला हा लढा आहे. अनेक वेळा ज्या वेळेला इथल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातून आसवे यायला लागली, त्या आसवांचं आवाज होण्याचं काम माननीय बच्चूभाऊ कडू यांनी केलेलं आपण बघितलेलं आहे. ज्या वेळेला इथल्या दिव्यांग बांधवांचा प्रश्न उभा झाला, त्या दिव्यांग बांधवांच्या वेदनेचं हक्काचं व्यासपीठ जर कोणी असेल तर ते म्हणजे माननीय बच्चूभाऊ कडू आहेत. आणि म्हणून या ठिकाणी म्हणावं असं वाटतं की झुकाने से आसमान भी कभी झुकता नहीं, झुकाने से आसमान भी कभी झुकता नहीं, छुपाने से सूरज भी कभी छुपता नहीं. लाख बिछा लो राहों में कांटे मगर जिसके हौसले हो बुलंद वो कभी भी रुकता नहीं, वो कभी भी रुकता नहीं. आणि न थांबता कुठल्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता आज या ठिकाणी हा लढा माननीय बच्चूभाऊ कडू यांनी इथल्या शेतकरी बांधवांसाठी उभा केलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे, आता या ठिकाणी जे आजोबा त्यांची व्यथा घेऊन आले होते ते सांगत होते की भारत हा लोकशाही देश आहे, परंतु लोकशाही कुठे आहे? कारण असं म्हणतात, ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटलने सांगितलं होतं की लोकशाही समोरील समस्या मांडणारे लोक जर शांत बसले तर ही लोकशाही व्यवस्था बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आज या लोकशाही व्यवस्थेमधले प्रश्न कोणते आहेत? तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न असेल तर तो माझ्या शेतकरी बांधवांच्या आत्महत्येचा आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्याच्या भरवशावरती ही अर्थव्यवस्था चालते, या देशाचे सगळे जण या शेतकऱ्यांच्या भरवशावरती जीवन जगतात, आज तो शेतकरी आत्महत्या करतोय. या देशामध्ये महिलांवरती आज अन्याय अत्याचार होत आहे, भ्रष्टाचाराचं प्रमाण या देशामध्ये वाढलेलं आहे, तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न या ठिकाणी आहे. आणि हे सगळे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर सरकारला मागण्यासाठी आज हा लढा या ठिकाणी उभारला गेलेला आहे. आणि त्या माध्यमातून हम देंगे चुनौती हुकूमत को, हम देंगे चुनौती हुकूमत को, ये जुबा किसी बादशाह की गुलाम नहीं है. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता हा लढा या ठिकाणी अविरत सुरू आहे. मग आज या ठिकाणी मला जो विषय देण्यात आलेला आहे, महिलांचे प्रश्न आणि राजकारण, तर त्या संदर्भाने बोलत असताना सगळ्यात पहिले महिलांचे प्रश्न काय आहेत हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. तर भारतीय संस्कृतीचा जर इतिहास बघितला तर या देशामध्ये मातृसत्ताक पद्धत अस्तित्वात होती आणि सिंधू पासून नाईल पर्यंतचा प्रदेश हा मातृसत्ताक समाज व्यवस्थेखाली असल्याने घरातील सर्व अधिकार हे स्त्रियांकडे होते आणि ते पुरुषांच्या बरोबरीने मानली जायची. म्हणजे आमच्या देशामध्ये शेतीचा शोध जर कोणी लावला असेल तर तो माझ्या शेतकरी मायनं लावलेला आहे, ही गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी माहित असली पाहिजे. मग त्यानंतर वैदिक आर्य समाजानं अनेक क्रूर चालीरीतीच्या सहाय्यानं या समाजातील मातृसत्ताकाचं महत्व नष्ट केलं आणि त्याच काळामध्ये संपत्ती नावाची संकल्पना रूढ झाली आणि मग जे स्त्रियांवरील हक्क होते ते सगळे हक्क पुरुषांकडे गेले आणि त्या ठिकाणी न स्त्री स्वातंत्र्य महर्ती असं स्त्रियांना संबोधल्या गेलं. आणि या समाजातून नव्हे, घरातून नव्हे, तर तिच्यातूनही तिचं अस्तित्व मिटवल्या गेलं. म्हणजे एका वेळेला ही संस्कृती म्हणायची की स्त्रिया ह्या देवता आहेत. म्हणजे ज्या घरामध्ये स्त्रिया असतात त्यांची देवता समान त्या घरामध्ये देवता रममान व्हायला लागतात. मग याच स्त्रियांची विटंबना अशी केली. नंतरच्या काळामध्ये जर बघितलं तर केशवपण असेल, सती प्रथा असेल, बालविवाह असेल, अशा परंपरेच्या रूढींच्या जाळ्यामध्ये इथल्या महिलांना अडकवल्या गेलं. आणि मग या परंपरेतून इथल्या स्त्रियांना बाहेर काढण्यासाठी त्या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले असतील, राजाराम मोहन राय असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, ताराराणी शिंदे असतील, या सगळ्यांनी या महिलांच्या हक्कासाठी त्या ठिकाणी लढा उभारलेला आम्ही बघितलेला आहे. मग आजच्या वेळेला स्त्रियांचा प्रश्न म्हणजे महिलांचे प्रश्न म्हणजे नेमके काय, असा ज्या वेळेला प्रश्न उपस्थित होतो त्यावेळेला महिलांचे प्रश्न म्हणजे फक्त स्त्री अत्याचार असा गोड गैरसमज आपल्या समाजामध्ये आहे. परंतु याच बरोबर महिलांचे जे अनेक प्रश्न आहेत ते सुद्धा आपल्याला माहित असले पाहिजे.
आज जर आपण बघत असू तर या समाजामध्ये अनेक विधवा महिला आहेत, अनेक शेतकरी महिला आहेत, अनेक एकल महिला आहेत, आदिवासी महिला आहेत, अशा विविध महिला या समाजामध्ये आहेत आणि या सगळ्यांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण ह्या ज्या काही आपल्या मूलभूत गरजा आहेत त्यांच्याशी संबंधित असलेले प्रश्न नेमके कोणते आहेत त्याच्यावरती विचार मंथन करणं आजच्या या विषयाच्या अनुषंगानं मला या ठिकाणी अत्यंत महत्वाचं वाटतं. मग आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे असं म्हटलं जातं. म्हणजे आपण जी लोक आज ग्रामीण भागामध्ये राहतो तो जास्तीत जास्त वर्ग हा शेती करणारा आहे, शेतीवर अवलंबून इथला वर्ग आहे. मग ज्या व्यवस्थेनं इथल्या शेतकऱ्यांचा गौरव बळीराजा म्हणून केला, आज त्याच राजाचा बळी घेण्याचं काम सुद्धा या व्यवस्थेनं केलेलं तुम्हा मला दिसून येतं. म्हणजे बघा ना, ज्या देशामध्ये कृषी प्रधान नावाचं लेबल इथल्या शेतकऱ्यांना लावल्या गेलं, पण आज मात्र याच देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायला लागतात आणि त्यातल्या त्यातही या पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल की देशामधील वेगवेगळ्या राज्यामध्ये जेवढ्या काही शेतकरी आत्महत्या होतात त्यातील सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या ह्या एकट्या विदर्भात होतात. हे मी सांगत नाही तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो 2016 चा अहवाल सांगतो की देशामध्ये जेवढ्या काही आत्महत्या झाल्या त्यापैकी 20% आत्महत्या ह्या एकट्या महाराष्ट्रामध्ये झाल्या आणि हे आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि ही परिस्थिती मात्र इथल्या सरकारला दिसत नाही आणि म्हणून एक कवी लिहायला लागतो की रंधा मधून ज्यांच्या शरीरास घाम येतो, भेटा वयास लाये शूनिराम येतो, त्यांना कशी कळावी संवेदना बळीची, उलटी मधूनही ज्यांच्या काजू बदाम येतो. ज्यांच्या उलटी मधूनच काजू बदाम येत असेल तर अशा असंवेदनशील मन असणाऱ्या व्यवस्थेला आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न कधी समजणार नाहीत. माय बाप हो, जे शेतकरी आत्महत्या करतात त्यानंतर त्यांच्या पाठीमाग त्यांच्या कुटुंबाचा ते विचार करत नाही आणि शेतकरी नवरा मेल्यानंतर त्या घरामध्ये एकटीच माझी शेतकरी माय राब राब राबत असते. आणि हे कुठल्या दुसऱ्याचं उदाहरण बघून मी सांगत नाही तर माझ्या शेतकरी विधवा शेतकरी माईची अवस्था मी जवळून बघितलेली आहे. इथल्या शेतकरी महिलेचे काय प्रश्न आहेत, आपल्या कुटुंबाचं पालन पोषण ती कशा प्रकारे करते, तिला कुठल्या कुठल्या अडचणींचा सामना करावा लागतो, ही एका विधवा माईची व्यथा मी जवळून बघितली आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी या अन्नत्याग आंदोलनाच्या माध्यमातून या माईची व्यथा मांडण्यासाठी मी तुमच्या समोर उभी आहे. आपण जर बघितलं तर मग या शेतकरी महिलांना कुठल्या संकटांना सामोरे जावं लागतं तर सगळ्यात पहिले आपल्या पती म्हणजे ज्या शेतकरी नवऱ्यानं कर्ज काढलेलं असतं त्याच्या कर्जाचा डोंगर तिच्या डोक्यावर असतो आणि त्याच्या कर्जाचं ते परतफेड करण्यात तिचं संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी निघून जातं. कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी इथल्या महिलांवर असते आणि त्यातल्या त्यात समाजामध्ये तिला मिळणारी भेदभावपूर्ण वागणूक. म्हणजे आमचं भारतीय संविधान सांगतं, भारतीय संविधानातील कलम 14 सांगते की कायद्यासमोर सर्व समान आहेत. सोशल जस्टिस आम्हाला सांगितलं गेलं, परंतु ती समानता अजूनही या समाजामध्ये अस्तित्वात असलेली तुम्हा मला दिसून येत नाही. अमरावती जिल्ह्यामधीलच एक घटना आहे, जास्त दूर मी जाणार नाही. आणि त्या ठिकाणी ज्या वेळेला एका शेतकरी नवरा आत्महत्या करतो त्यावेळेला त्याच मंत्री महोदय यांचं आगमन झालेलं आहे. संजयजी राठोड यांचं आगमन झालंय. कृपया कोणाला सोडू नका. आता तर त्या ठिकाणी तुम्ही थोडं बाजूला जा. मंत्री महोदय अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला एका संजयजी राठोड यांचं आगमन झालेलं आहे. व्यासपीठावरही काही मंडळींना विनंती करतो की त्यांनी खाली या. एक शेतकरी त्यावेळेला तिथे आत्महत्या करतो त्यावेळेला त्याच शेतकरी बापाचा जो त्या ठिकाणी तिचा सासरा असतो त्या ठिकाणी तो तिला म्हणायला लागतो की आता आमचा मुलगा गेला, आता तुझा नवरा मेला, आता एकतर तू रोगर पी नाही तर तुझ्या माहेरे तरी जा. अशी अवहेलना इथल्या
शेतकरी स्त्रीला झेलावी लागते, परंतु इतकी अवहेलना सहन करूनही ही शेतकरी माय कधीच आत्महत्या करत नाही. बघा ना, आतापर्यंत तरी एखाद्या शेतकरी महिलेनं आत्महत्या केली अशी गोष्ट आपण वाचली आहे का? तेव्हा या शेतकरी मायची दखल इथल्या सरकारनं घेणं आज अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून माननीय बच्चूभाऊ कडू यांचा जर जाहीरनामा बघितला तर त्यातली पहिलीच मागणी आहे ती दिव्यांग बांधव आणि ज्या काही विधवा महिला आहेत त्यांच्या मानधनामध्ये 6,000 रुपये वाढ केली पाहिजे. परंतु आमची जी व्यवस्था आहे, इथलं जे सरकार आहे, 2023 मध्ये एक प्रस्ताव काढण्यात आला होता की ज्या काही विधवा महिला आहेत त्या विधवा महिलांना गंगा भागीरथी म्हणून त्यांचा सन्मान करू पाहते आणि त्या भरोशावरती इथली व्यवस्था स्त्रियांच्या प्रश्नावरती प्रश्न न समजून घेता एक वेगळं राजकारण करू पाहते. परंतु तुम्हाला जर इथल्या महिलांचा सन्मान करायचा असेल, त्यांचे प्रश्न जर समजून घ्यायचे असेल, तर आज इथल्या स्त्रियांच्या पाठीमागं भक्कमपणे सक्षमपणे उभे राहण्याची गरज आहे. आणि त्यासाठी माननीय बच्चूभाऊ कडू यांनी हा लढा या ठिकाणी उभारलेला आहे. आज स्त्रियांच्या शिक्षण क्षेत्रासंदर्भात जर विचार केला तर या शिक्षणाला घेऊन स्त्रियांचे कोणते प्रश्न आहेत? आजही बघा ना, शिक्षण इतकं महागलेलं आहे की माझ्या शेतकरी बापाला आपल्या पोरांना ते शिक्षण देणं परवडत नाही. आणि मग ज्या वेळेला ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं तर 1 ते 4 इथपर्यंतच्या शाळा ग्रामीण भागामध्ये असतात. आणि मग पुढचं शिक्षण जर आपल्या पोरीला द्यायचं असेल तर त्यांना त्या शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावी पाठवावं लागतं. परंतु पोरगी मोठी झाली, पोरगी वयात आली म्हणून बाप आपल्या पोरीला गावाबाहेर शिक्षणासाठी पाठवत नाही आणि त्या ठिकाणी त्या मुलीच्या शिक्षणाला त्या ठिकाणी थांबा लागतो. आजही मग याचा परिणाम काय होतो तर आपण जर बघितलं, देशामध्ये 23% बालविवाह होतात आणि त्यापैकी 22% विवाह हे या पुरोगामी महाराष्ट्रात होतात. हे या पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. म्हणजे ज्या बालविवाहाला महात्मा फुलेंनी विरोध केला, सावित्रीमाईंनी विरोध केला, त्याच महाराष्ट्रात आज असे प्रकार घडतात. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. 1 ते 8वी नंतर शिकणाऱ्या मुलींचं प्रमाण किती आहे तर केवळ 50% मुली ह्या फक्त शिक्षण घेऊ पाहत आहेत. आणि त्यामागचं कारण आहे इथल्या शेतकऱ्यांची बापाची होत असलेली दुराव्यवस्था. आणि ही दुराव्यवस्था इथल्या सरकारनं समजून घेण्याची आज गरज आहे. आरोग्य क्षेत्राचा जर विचार केला तर आरोग्य क्षेत्रासंदर्भातही अनेक प्रश्न महिलांचे आहेत. तर मग ते प्रश्न नेमकं कोणते आहेत ते देखील या विषयाच्या अनुषंगानं मला या ठिकाणी सांगणं अत्यंत महत्वाचं वाटतं. तर ज्याप्रमाणे महिलांना या समाजामध्ये दुय्यम स्थान देण्यात आलेलं आहे, अगदी त्याचप्रमाणे तिच्या आरोग्याच्या प्रश्नालाही दुय्यम स्थान दिलं जातं. म्हणजे बघा ना, तुमच्याच घरामधली गोष्ट की ज्या वेळेला एखादा पुरुष त्या ठिकाणी आजारी पडतो त्यावेळेला लागेल तेवढे उपचार त्याच्यावरती केले जातात, लागेल तेवढा खर्च त्याच्यावरती केला जातो. परंतु ज्या वेळेला महिलांच्या आरोग्याचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो त्यावेळेला मात्र नेहमीच तिच्या वर उपचार करण्याच्या पैशा संदर्भात त्या ठिकाणी नेहमीच काचकूच केली जाते. आणि मग जी महिला तुमच्या घराची जबाबदारी सांभाळते, जी महिला तुमचं पूर्ण घर चालवते आणि तिच्याच आरोग्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष करत असता, त्यामुळे तिला असंभाव्य अशा आजारांचा सामना त्या ठिकाणी करावा लागतो. हे सुद्धा आज या विषयाच्या अनुषंगाने समजून घेणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. आजही कित्येक ग्रामीण भागामध्ये रुग्णवाहिका पोहोचत नाही, रस्त्याची अत्यंत दुराव्यवस्था झालेली आहे. आणि ज्या वेळेला एखादी गर्भवती महिला असते आणि तिला डिलिव्हरीसाठी ज्या वेळेला जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागतं त्यावेळेला कधी रुग्णवाहिका त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही, तर कधी रस्त्याच्या दुराव्यवस्थेमुळे ती महिला त्या ठिकाणी वेळेत पोहोचू शकत नाही. आणि म्हणून कित्येक महिलांचा मृत्यू आपल्या बाळासकट त्या ठिकाणी झालेल्या घटना आपण बघितलेल्या आहेत. मध्यंतरी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, तो व्हिडिओ तुम्हीही बघितला असेल. कोल्हापूरची ती गोष्ट आहे. आणि तुम्ही वर याचा आग्रह करू नका, तुम्ही चला तिकडे. ज्या ठिकाणी राजश्री शाहू महाराजांची भूमी म्हणून कोल्हापूरला ओळखलं जातं आणि त्या कोल्हापूर सारख्या ठिकाणी
किरण केसुपाल नावाची ऊसतोड महिला ज्या वेळेला गर्भवती असते इथं कल्ला आणि नका करू. डिलिव्हरीसाठी ती ज्या हो, वेळेला भाऊसाहेब. तिला समोरून या. दुसऱ्या गावामध्ये जायचं असतं आणि त्या ठिकाणी तिला चला, समोर या. रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही समोर या. म्हणून त्या शेतकरी चला, समोर. महिलेची डिलिव्हरी समोर व्हा. रस्त्याच्या समोर व्हा. बांधावर करावी लागते आणि आपल्या चला, समोर व्हा. बाळाचं नाळ विळानं कापावं लागतं. ही या डिजिटल इंडियातलं वास्तव तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला जर बच्चूंना भेटायचं तर एक दिवसाचं उपोषण करा पहिले इथं. एक दिवस उपाशी राहा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भेटा. तो माणूस 6 दिवस झाले उपाशी आहे आणि तुमची लखलख चालू आहे वर यासाठी. एक दिवस उपाशी राहणार तुम्ही इथं. उपाशी राहणे होत नाही, तुम्ही इथं लखलख करू राहिले. चला तुम्ही तिकडे, चला तुम्ही तिकडे. याची नावं नोंदून घ्या 1-2 दिवसासाठी. तुम्ही बाजूला व्हा त्या व्यासपीठावर. हे बाजूला कर जोगेंद्रा, हे बाजूला कर, बाजूला कर रे. तुम्ही या ना, कुठे जायचं तुम्हाला, कुठे जायचं? मी पाठवतो. तुम्ही त्या कॉर्नरला ह्या डॉक्टरच्या मंडळीला जाऊ द्या. हो भाऊ दुपट्टेवाले, काही 2 शब्द आमच्या. 2 दिवस उपाशी राहायचं पहिले, नंतर करा. 2 दिवस उपोषणाला बसा. या इकडे. हो यांना जाऊ द्या, डॉक्टर लोक आहेत ते. बाजूला व्हा. तुम्ही या इकडे, इकडे सर का समोर. तो इकडे सरका, इकडे सरका. चला इकडे या. चला तुमचं झालं का भाऊ? झालं का तुमचं? झालं, जाना तिकडे. चला हो दुपट्टेवाले भाऊ, चला. ते आपल्या कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांचं इथं आगमन झालंय. मधातल्या लोकांना विनंती करतो की आपण थोडं बाजूला व्हा आणि व्यासपीठासमोरचे लोकही थोडस बाहेर जा. बाहेर घ्या. बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो. अपना भिडू. सर्वांनी जागेवर बसून जा. एक स्टेजच्या समोर गर्दी करू नका. जय जवान, जय जवान, जय जवान. अपना भिडू. सन्माननीय मंत्री महोदय संजयजी राठोड साहेब या ठिकाणी आलेले आहेत. रस्ता द्या, रस्त्याच्या मध्ये कोणी उभं राहू नका. इन्क्लाब जय. मृदा व जलसंधारण मंत्री संजयजी राठोड साहेब या ठिकाणी आलेले आहेत. कृपया समोर कोणी गर्दी करू नका, माझी आपणास विनंती आहे. इन्क्लाब, इन्क्लाब. अपना भिडू, अपना भिडू. मंत्री महोदयांच्या सोबत त्यांचे सहकारी फक्त वरती येतील. स्टेजच्या समोर गर्दी करू नका कृपया. बस जास्त लोक येऊ नका स्टेजवर, कोणीच. बंद करून टाका सगळं ते. या संजय.
या ठिकाणी माननीय बच्चूभाऊंच्या बस बंद करून टाका, उपोषणाला बंद करून टाका ते 120 तासापेक्षा जास्त वेळ बंद करा लोटलेला ते. आहे. बंद करा, पोलीसवाल्यांना विनंती. अशा कठीण परिस्थितीमध्ये राज्याच्या मंत्रिमंडळात महत्वाची जबाबदारी पार पाडणारे माननीय संजयजी राठोड यांचं या ठिकाणी आगमन तुम्ही वा झालेलं खाली. आहे. चला वा खाली, ह्या शेतकऱ्यांच्या दिव्यांगाच्या प्रखर खाली मागण्या, वा तुम्ही, तुम्ही खाली या वा. मागण्याचं चला खाली एक वा. अंमलबजावणी आणि त्याचा जबरदस्त पाठपुरावा माननीय संजयजी राठोड यांच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चित होईल अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही. 6 दिवसापासून राज्य शासन झोपलं असताना आज आशेचा किरण म्हणून या ठिकाणी माननीय संजयजी राठोड यांचं या ठिकाणचं आगमन हा आपल्यासाठी एक आशेचा किरण आहे. दिव्यांगाच्या शेतकऱ्याच्या जिवंत मागण्याची पार्श्वभूमी आपल्यासाठी महत्वाची आहे. त्याची या माध्यमातून अंमलबजावणी होईल. चप्पल बूट घालून जे स्टेजवर चढले आहे त्यांनी पहिले आपल्या चपला बूट खाली काढून ठेवा. आणि एकनाथजी शिंदे या राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे OSD मंगेशजी चिवटे हे सुद्धा माननीय नामदार संजयजी राठोड यांच्या सोबत आलेले आहेत. हॅलो हॅलो संजय भाऊ आले आपल्याकडे. खरं तर त्यांचा आभार, एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. बाकीच्या मागण्या तर बऱ्यापैकी काल 5 कॅबिनेट मंत्र्याची बैठक झाली, तर VC द्वारे झाली. तर दिव्यांगाचं पुऱ्या सगळ्या राज्यामध्ये 4000 पर्यंत मानधन आहे आणि आपलंच राज्य सगळ्यात कमी आहे. आणि ते 1500 रुपये 6-6 महिने भेटत नाही. एका घरी 4-4 दिव्यांग असले तर मोठी आफत जाते त्याची. 1500 रुपयात तर कोणाचं जगणं होत नाही. 4-6 हजाराची मागणी आमची ती. आणि एक कर्जमाफी. तर कर्जमाफी म्हणजे तुम्हाला माहिती आहे 3500 सोयाबीन विकायला लागलं. त्याला टप्प्यानं द्या. आज जाहीर करावी. पहिला टप्पा यावर्षी द्यावा, त्याच्या बँकेत टाकावं. नंतर 3 वर्षात त्या बँकेची गॅरंटी